तर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या संग्राम थोपटेंवर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने तुम्हाला नावालौकिक चांगलं त्या पक्षावर आरोप लावायचे नसतात एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यांची मर्जी आहे, त्यांनी काय करायचं तो. पण अजूनही माझा सल्ला असा राहील, तिथं जाण्याचं ते पडतात आहे, तिथं अंधारच आहे. त्यामुळे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीचं आपल्याला अंधाराकडे न्यायचं असेल तर त्यांच्या हातात आहे. संग्राम भाऊ आणि आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केले, ते आमचे चांगले जुने सहकारी आहेत. मला असं वाटतंय की त्यांनी अशा निर्णय कुठला घेऊ नये असं माझी त्यांना पहिली तर विनंती राहील. कारण ज्या तऱ्हेने काँग्रेसने त्यांना आणि त्यांच्या वडिलांना मोठी मोठी पदं दिली. खरं तर काही मंडळी असतात ती स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी असतात आणि काही मंडळी असतात ती विचारधारेची असतात. माझं त्यांना ॲज अ बंधू म्हणून, बंधू माझं कारण त्यांची भगिनी म्हणून काम केल्याबरोबर सांगण्यात त्यांनी हा निर्णय घेऊ नये. त्यांच्या वडिलांना आणि त्यांना काँग्रेस पक्षाने खूप दिले. दबाव तंत्र वापरलं जातं असं वाटतंय तुम्हाला? 100%. आता तुम्ही बघताय आजकाल ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर कशासाठी होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.